पुण्यातील विमाननगर परिसरामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन मोठी आग लागल्याची घटना घडली। विमानतळ परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये बेकायदेशीर सिलेंडर साठ्याचा स्फोट झाला असून जवळपास 6-10 सिलेंडर या ठिकाणी फुटलेत। अयोध्या इथं अभिमंत्रित झालेल्या अक्षदा कलश आणि निमंत्रण पत्रिका श्रीराम यांच्या प्रतिमेचं धडगाव शहरात आगमन झालं। यावेळेस विश्व हिंदू परिषदेच्या वतीने धडगाव शहरातून भगवान श्रीराम यांच्या अक्षदा कलशाची शोभायात्रा काढण्यात आली। 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान या अक्षदांचं घरोघरी जाऊन जिल्हाभरात वाटप करण्यात येणार आहे। या शोभायात्रेमध्ये महिलांनी डोक्यावर अक्षदा कलश घेत जय श्रीरामचा जयघोष केला होता। अयोध्येमध्ये नव्या अतिभव्य राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे। या दिमाखदार सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच त्यापूर्वी भाविकांना रामलल्लाच्या दर्शनाचे वेध लागलेले आहेत। सध्या अयोध्येमध्ये दररोज 80,000 भाविक दर्शनासाठी येत असल्याचा अंदाज असून प्राणप्रतिष्ठेनंतर हा आकडा 2 लाखांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कोल्हापूर परिसरातील लक्षतीर्थ वसाहत इथं अनधिकृत मशिदीवर महापालिकेनं कारवाई केली। प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये मदरसा आणि प्रार्थना स्थळांचा पंचनामा करून मदरसा आणि प्रार्थना स्थळांना कुलूप लावण्यात आलंय। वसमतच्या आठवडी बाजारामध्ये तालुक्यातील असंख्य शेतकरी युरिया विकत घेण्यासाठी कृषी केंद्रावर फिरून हैराण झालेत, परंतु कोणत्याही दुकानावर युरिया मिळत नसल्याचं सांगितलं जात आहे। तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करून शेतकऱ्यांनी युरिया का मिळत नाही म्हणून घेराव घातला। यावेळेस कृषी अधिकाऱ्याने काही कृषी दुकानं तपासली असता युरियाची पोती नसल्याचं निष्पन्न झालं। सध्या मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी झाली असून या पिकाला खत टाकण्यासाठी शेतकरी वणवण करतोय। गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुस्तीची दंगल खेळवण्यात येते। गेल्या 15 वर्षांपासून स्वर्गीय सुंदरलाल यादव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही दंगल गोंदिया शहरात यादव चौक इथं सुरू असून या दंगलीमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यातील पैलवान मोठ्या हिरिरीने भाग घेऊन या कुस्तीच्या दंगलीमध्ये सहभाग घेत असतात आणि आपला सहभाग नोंदवत असतात। गोंदिया शहरात झालेल्या या तिन्ही राज्यांच्या कुस्तीतील दंगलमध्ये नागपूर आणि इंदोर येथील पैलवानांमध्ये शेवटची दंगल रंगली असून नागपूरच्या पैलवानाने बाजी मारली आहे। स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री आणि शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची 125वी रौप्य महोत्सवी जयंती वर्ष म्हणून साजरा होत आहे। या निमित्ताने त्यांच्या अमरावती येथील स्मृतीस्थळावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। सोबतच पंजाबराव देशमुख यांच्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालय संस्था यावर सुद्धा विद्युत रोषणाई करण्यात आली। दिल्ली विमानतळावर सोमवारी दाट धुक्याची चादर पसरली होती। दाट धुक्यामुळे दिल्लीतील विमानसेवा ठप्प झाली। IGI विमानतळावर याचा मोठा परिणाम झाला। दाट धुक्यामुळे दृश्यमानता फारच कमी झाली होती, स्पष्टपणे काहीही दिसत नव्हतं। त्यामुळे तब्बल 110 विमान उड्डाणांना विलंब झाला। वैमानिकांना पुढील दृश्य स्पष्टपणे दिसावं यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते, मात्र या प्रयत्नांचा वैमानिकांना मोठा फायदा झालेला नाही। दृश्यमानता कमी झाल्यामुळे जवळपास 18 विमानांच्या उड्डाणांना जास्त कालावधी लागलेला आहे।